19 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी. ओवी क्रमांक 151 ते 180. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू तेत प्रवृत्ती तरुच्या बुडी. दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. जिये मार्गीचा कोपडी महेशू आजुनी. पैल योग वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली. की तेत अनुभवाच्या पावली धोरून पडिला. तीही आत्मबोधाचे निउजुकारे धाव घेतली एकसरे. की एर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. पाठी महर्षी येणे झाले साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले एनोची पंथे. हा मार्ग जे देखिजे ते तहान भूक विसरिजे. रात्रंदिवस नेनिजे वाटे इये. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. निगिजे पूर्वालिया मोहरा. की येईजे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे. तो गावो आपणच होईजे. हे सांगो काय सहजे जानसी तू. तेत पार्थे म्हटले देवा. जरी तेची मगस केव्हा. का आरती समुद्रोनी न काढावा बुडती जे मी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे. हे वृसुंखळ बोलणे कायसे. आम्ही सांगतसे आपेसे वरी पुष्पिले तुवा. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसमात्मना. नातुचितम नाति नीच चैलार्जुन कुशोत्तरमहा. तरी विशेषे आता बोली जेल. परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. जेत अरानुकेचे कोडे पैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुनिव चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो. मना होय उत्सावो धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभवीवरी. ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेत. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. पाखांडियाही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता. तरी सकामुही परी मागोता निगो विसरे. ऐसे न राहत याते राहावी. भ्रमत याते बैसवी. थापडुनी चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असिजे. ऐसे शृंगारियाई उपजे देखत खेवो. जे ए निमाने बरवंट आणि तैसीची अति चोखट. चेत अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. आणि कै एक पाहावे. जे साधकी वसंते होवावे. आणि जनाचे निपायरवे रुळेची ना. जेत अमृताचे निपाडे मुळा ही सकट गोडे. जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके वर्षा काळही अति चोखे. निर्जरे का विषेके सुलभे जेत. हा आतू पुही अळूमाळू जा निजे तरी शीतळू. पौनी अति निश्चळू मंद जुळके. बहुत करुणी निशब्द दाट नरिखे श्वाबत. शुकहन षटपद तेवते नाही. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. कौने एक वेळे बैसे तरी कोकिळ हो. निरंतर नाही तरी आली गेली काही. हो तुका मयुरेही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक का पांडवा ऐसा ठाव जोडावा. तेत निगुट मठ होवावा का शिवालय. दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते. बहुत करुणी एकांते बैसीजे का. आता हा अर्जुन जे जे करेल ते ते फळासेल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास व्हायला जाणार नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात श्रीकृष्णाने आता दूरवर विचार करून म्हटले. अर्जुना तुला श्रेष्ठ मार्ग सांगतो एक. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यवधी फळे दिसत आहेत. अर्थात या मार्गाचे आचरण केल्याने मोक्षरूपी फळ मिळते. या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. परंतु योगीजनांनी आलंबहीन मार्गाने धाव घेतली. नंतर त्यांना अनुभवाच्या पावलांनी ब्रह्माचा थांग लागला. नंतर महर्षी याच मार्गाने गेले. याच मार्गाने साधकांचे सिद्ध झाले. याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठे झाले. हा मार्ग ओळखला की तहान भूक हरपून जाते व या मार्गाने चालताना दिवस रात्रीचे भान उरत नाही. या मार्गाने चालत जात असता जिथे पाऊल पडेल तिथे मोक्षाची खानच उघडते. आणि या मार्गावरून भ्रष्ट झालेला देखील स्वर्गाचे सुख प्राप्त करतो. अर्जुना या मार्गात पूर्व दिशेला चालायला लागून पश्चिम दिशेला घरी यावे असे आहे.
मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे लक्षण आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचायचे ते गावच आपण होतो. किती सांगू तुला हे सहज कळेल. तेव्हा तो म्हणाला, कृष्णा, मला ती स्थिती मिळवून द्या. मी उत्कंठेच्या समुद्रात बुडतो आहे. मला लवकर बाहेर काढा. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, किती हा उतावीळपणा. अरे, मी आपण होऊन सांगत होतो तशातच तू प्रश्न केलास. आता तुला विस्तार करून सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग होईल. म्हणून योगाभ्यासाला योग्य अशी जागा जरूर पाहावी, की ज्या जागी बसले असता मनास समाधान होईल, तिथून उठावेसे वाटणार नाही आणि जी पाहताच वैराग्यास दुप्पट बळ येईल. जिथे संत सत्पुरुष राहिलेले असावेत, मनाच्या संतोषास मदत मिळेल व धैर्य वाढेल. जिथे सहज अभ्यास घडेल, अनुभव स्वतःच मनाला माळ घालेल. जिथे विशेषत्वाने रमणीयता नांदत असेल. अर्जुना, ज्या ठिकाणी येताच नास्तिकांच्या मनालाही वाटावे की इथेच बसून चिंतन करून तपश्चर्या करावी, त्या ठिकाणी सहजच गेले असता अत्यंत कामी माणसाला देखील तिथून फिरावेसे वाटत नाही. जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते, भटकणाऱ्याला एकाच ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटून जागे करते, ते स्थान पाहताच विलासी पुरुषाला सुद्धा वाटावे की आपल्या राज्याचा त्याग करून इथेच निवांतपणे येऊन बसावे. जे स्थान इतके सुंदर व पवित्र असावे की जिथे ध्येय साकार होऊन डोळ्यापुढे ब्रह्मस्पष्ट दिसेल, त्या जागेत अजून एक गुण असावा. जिथे साधक राहिलेले असावेत, जिथे लोकांची वर्दळ नसावी, जिथे अमृतासारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, जिथे पावलोपावली पाणी आहे की जे पावसाळ्यात देखील निर्मळ असते, आणि जिथे विशेष करून पाण्याचे झरे सहज वाहतात, जिथे ऊन देखील कोवळे व सौम्य भासते आणि जिथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात. जे स्थान निशब्द शांत असावे, जिथे श्वापदे फार नसावीत, जिथे राघू आणि भुंगे नसावेत, जिथे पाण्याचा जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, एखादी वेळेला कोकळे असला तरी चालेल, जिथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन जाणारी काही सुंदर मोरई असतील तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असे रमणीय ठिकाण जरूर शोधावे. तिथे राहण्यासाठी एखादी सहज दृष्टीस न पडणारी गुहा अथवा शिवालय असावे. या दोन्हीतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे आणि तपश्चर्येसाठी बहुत करून एकांत असावा. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.